सर काय सांगणार, अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी आणि अंगावर थारे उडवणारी घटना वसईमध्ये समोर आलेली आहे. आपण एक शहराचे प्रथम नागरिक आणि महापौर म्हणून आपल्या काय भावना असतील या संदर्भात? प्रथमतः ती क्लिप बघितल्यावर लक्षात आलं का अमानुष प्रकार झालेला आहे. असा प्रकार होऊ नये आणि एक उदाहरण राहावं यासाठी विटनेस तर आहे, रेकॉर्डिंग पण झालेलं आहे, मोटिव्ह देखील समोर आलेला आहे. तर फास्ट ट्रॅकला घेऊन 1 महिन्यामध्ये ही केस जर संपवली तर निश्चित न्यायाचं तत्त्व डोळ्यासमोर ठेवून 1 महिन्यामध्ये ही केसेसचा निपटारा होऊ शकतो आणि त्याचा निर्णय होऊ शकतो, जेणेकरून एक उदाहरण निर्माण होईल. असा अमानुष कृत्य करण्याच्या आधी माणूस त्याचा पूर्ण विचार करेल. तर माझी देखील विनंती आहे पोलिसांना आणि न्यायालयाला की हा सगळा पुरावा देखील समोर आहे आणि 1 महिन्याच्या चार्जशीट टाकून जर 1 महिन्यात या केसचा निपटारा केला तर निश्चित न्याय मिळू शकेल. एवढा विकृतीचा कळस गाठणे, किरकोळ कारणावरून एखादा माणूस एवढा विकृतीचा कळस गाठतो, कसं वाटतं? बघा, ही जी घटना आहे ती फारच निंदनीय आहे. ज्या पद्धतीने त्याने जो प्रकार केलेला आहे, मला वाटते त्या प्रकाराला कुठचंही विश्लेषण न देता, कारण असल्या विश्लेषणामध्ये कुठेतरी कायद्याचा एखादा कायद्यामध्ये पळवाट शोधून त्याच्यामध्ये निघू शकते आणि त्याचा बचाव होऊ शकतो. तर मला असं वाटतं का असा कुठचाही त्याला बचाव न मिळण्यासाठी का यावर अधिक विश्लेषण न करता लवकरात लवकर जो काय पुरावा समोर आहे तो इनफ पुरावा आहे, तो विचारात घेऊन तत्काळ 1 महिन्याच्या आत चार्जशीट टाकून त्याचा निकाल लागू शकतो असं मला वाटतं. ताई काय सांगाल, आता आपण भेट घेतलेली आहे विघ्नेशची, त्याची स्थिती कशी आहे? डॉक्टरशी बोलणं झालं, काय म्हटलं त्यांनी? 30 मार्च रोजी वसईमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भयानक घटना घडली ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या घटनेमध्ये विघ्नेश कोंडारे हा 4 वर्षाचा मुलगा जखमी झाला आणि त्याला ज्यांनी अमानुष मारहाण केली त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. तो पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि विघ्नेशला वोकाड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. डॉक्टर अंकित गुप्तांच्या खाली त्याची ट्रीटमेंट सुरू आहे. मी डॉक्टर अंकित गुप्तांना भेटले, त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनी हे आश्वस्त केलेलं आहे की मुलगा आता आउट ऑफ डेंजर आहे पण क्रिटिकल आहे. त्याची ट्रीटमेंट सुरू आहे आणि येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये त्याला ICUमधनं NICUमधनं त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करतील. पण आपण सगळ्यांनी मला असं वाटतं विघ्नेशसाठी प्रार्थना केली पाहिजे आणि अशा ज्याने विघ्नेशची ही परिस्थिती केलेली आहे त्या आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि कालच रात्री मी जेव्हा मला व्हिडिओ आला त्याला जशी मारहाण करतोय तो व्हिडिओ मी ताबडतोब CM सरांना पाठवला आणि त्यावरती सगळी माहिती दिली घटनेसंदर्भात आणि 5व्या मिनिटाला त्यांचा रिप्लाय आला की ते स्वतः या घटनेसंदर्भामध्ये लक्ष घालत आहेत आणि कुटुंबाला संपूर्ण मदत ही शासनातर्फे केली जाईल असं त्यांनी आश्वस्त केलं. आणि त्यामुळे मी आज सकाळीच इथे येऊन त्यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली, त्यांच्या विघ्नेशच्या वडिलांची भेट घेऊन त्यांना आश्वस्त केलेलं आहे की सगळा इलाज हा त्याचा चांगला होईल आणि कसलीही काळजी त्यांनी करू नये. त्याच्या इलाजाची जबाबदारी ही आता शासनाची राहील. नक्की ताई, आणखीन एक काय माहिती मिळत आहे की जो आरोपी आहे त्याला कुठलंही सोयीसुतक नाहीये, तो बिनधास्त बोलतोय की मी असं केल्याचं काहीच नाहीये. माझ्याही कानावर हे आलेलं आहे. मला असं वाटतं हे ह्यापेक्षा दुर्दैवी काही होऊ शकत नाही. म्हणजे एखादं पाप माणसाच्या हातून घडतं किंवा एखादी घटना घडते त्यावेळेला त्यानंतर काही वेळाने तरी त्याला थोडा तरी पश्चाताप होतो आणि इतक्या छोट्या मुलाबाबत त्यांनी जे केलेलं आहे ते अक्षरशः पाहावतही नाही आणि त्यानंतरही त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप नाही आहे. यावरूनच कळतं की त्या माणसामध्ये माणुसकीच शिल्लक राहिलेली नाही आहे. विकृत अशा प्रकारचा हा आरोपी आहे आणि त्यामुळे त्याला कडक शिक्षा होण्यासाठी पोलिसही प्रयत्न करत आहेत. पोलिसांशी माझं बोलणं झालं, वसई पोलीस स्टेशनचे जे PI आहेत घाडीगावकर साहेब, तर त्यांनीही सांगितलं आहे की लवकरात लवकर चार्जशीट फाईल करून हा आरोपी बाहेर पडू शकतच नाही आहे, तो शकणारच नाही, पण ह्याला लवकरात लवकर कशी कडक शिक्षा केली जाईल ह्या बाबतीत पोलिसही प्रयत्न करत आहेत आणि शासनसुद्धा या कुटुंबाच्या पाठीमागे आहे. मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण दिनकर घाडीगावकर, वसई पोलीस ठाणे. हे घटनाक्रम असा आहे की वसई पोलीस स्टेशन हद्दीत अनुप घर संकुलन हाऊसिंग सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये 4 विंग आहेत.
त्या विंगमध्ये कंपाऊंड आणि कंपाऊंडमध्ये गाड्या पार्किंग होतात. त्याप्रमाणे याच्यात जो आरोपी आहे संदीप पांडुरंग पवार याची रिक्षा पण होती आणि काही गाड्या होत्या, तिथे काही लहान मुलं खेळत होती. हा आरोपी आणि हा जखमी मुलगा आहे विघ्नेश अतुल कोंढारे, ह्याच्या वडिलांचा काहीतरी जुना वाद होता आणि त्या वादात त्यांचं काहीतरी भांडणं झाली असती पहिली की, आणि त्याचाच थोडंफार ते निशस आलं पुढे आणि त्याने फार निर्दयीपणे त्या मुलाला रिक्षातनं काढलं, जमिनीवर आपटलं आणि क्रूरतेने तसाच घेऊन तो त्याच्या बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअर जाऊन च्या गॅलरीमध्ये तिथे भिंतीवर आपटलं. त्यावेळी त्या मुलाची आजी धावत जाऊन त्यांनी तिला सोडवून घेतली आणि त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भाईंदरच्या ओकाड हॉस्पिटलमध्ये घेतले. त्याची परिस्थिती आधी तब्येत स्थिर आहे. तात्काळ आम्ही घटनास्थळी याच्यातील आरोपी संदीप पवार याला अटक करून पोलीस स्टेशनला आणून आम्ही गुन्हा रजिस्टर 110/2026 हा दाखल केला. त्यात त्याला आम्ही अटक केली आणि घटनास्थळी FSLच्या टीमच्या सहाय्याने सगळे कॅलेंडर ऑफ इव्हिडन्स जे पाहिजे ते आम्ही कलेक्ट केलेले आहेत. साक्षीदारांचे आम्ही स्टेटमेंट नोंदवत आहोत. आज त्याला आम्ही माननीय न्यायालयामध्ये रिमांड करून हजर केलेलं